इचलकरंजी येथील डीकेटी टेक्सटाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटने आणखी एक राष्ट्रीय मानाचा टप्पा गाठत भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या 5G यूज केस लॅब मूल्यमापनात देशभरातील 100 अग्रगण्य संस्थांमध्ये ओव्हरऑल एक्सलन्स आणि 5G लॅब आउटपुट अँड इम्पॅक्ट एक्सलन्स या दोन्ही गटात द्वितीय क्रमांक पटकावला आहे। केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि राज्यमंत्री डॉक्टर चंद्रशेखर पेम्मासानी यांच्या हस्ते दिल्ली येथे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने देशातील IIT, NIT, IIIT, केंद्रीय विद्यापीठे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि इतर नामांकित संस्थांमधील 5G यूज केस लॅबच्या कामगिरीचे मूल्यमापन केले। या स्पर्धेत डीकेटीने संशोधन, नवोपक्रम, उद्योग सहकार्य, बौद्धिक संपदा निर्मिती, तंत्रज्ञान विकास आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या व्यावसायीकरणातील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली। डीकेटीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात स्थापन करण्यात आलेल्या 5G लॅबचे उद्घाटन यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते। या लॅबच्या माध्यमातून शेती, वस्त्रोद्योग, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि IoT यासारख्या क्षेत्रांमध्ये संशोधन व विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला मोठी चालना मिळत आहे। विद्यार्थी व प्राध्यापकांचा सहभाग, संशोधन प्रकल्प, स्टार्टअप आणि MSME सहभाग, उद्योग अभ्यासक सहकार्य, उत्पादन विकास, तंत्रज्ञान हस्तांतरण, नवोपक्रमांचे व्यावसायीकरण आदी 11 महत्त्वाच्या निकषांवर डीकेटीने उल्लेखनीय कामगिरी केली। यावेळी बोलताना माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, देशातील सर्वोच्च तांत्रिक संस्थांच्या स्पर्धेत मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान डीकेटीच्या संशोधनाभिमुख आणि उद्योग केंद्री वाटचालीचा सुवर्ण अध्याय आहे। 5G आणि 6G तंत्रज्ञान संशोधनात देशाचे नेतृत्व करण्याच्या दिशेने संस्थेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मंत्री आवाडे यांनी सांगितले। या यशासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉक्टर सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, संचालिका डॉक्टर LS आडमुटे, उपसंचालक डॉक्टर UJ पाटील, विभाग प्रमुख डॉक्टर JP खरात तसेच 5G लॅबचे समन्वयक डॉक्टर AR पाटील यांचे मार्गदर्शन लाभले।